मी काँग्रेसमध्येच राहणार असं तेव्हा त्यांना खास भेटायला उद्धव साहेब आले की असं करू नकोस. यावर आता सत्तेच्या दोन गोष्टी असतात. हे सगळं कोणाला ज्याला सत्तेचे शिंग येतात किंवा सत्तेचं शेपूट असतं त्यांच्या मुखातून येणारे शब्द हे परवलीचे असतात. त्यामुळे तुमच्या शब्दाला धार आहे असं मी मानतो. तुम्ही सगळ्यांचे मित्र आहात. ते सावंत पण म्हणाले की वडेट्टीवार साहेब मध्ये खूप चांगले मित्र आहेत. काहीतरी गैरसमज झालाय किंवा ते TRP नाही, मला TRP साठी नाही, ॲफिडेव्हिट जे केलं गेलं हायकोर्टात ती सत्य परिस्थिती आहे. आणि खरं म्हणजे मुख्य सचिव असं कसं ॲफिडेव्हिट करतात? मुख्यमंत्री जबाबदार असतो काय? जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असेल त्याला जबाबदार. आता खाली जो मंत्री आहे त्या यवतमाळचा, त्यांनी तो प्रस्ताव दिला. त्यामध्ये पहिली चूक काय झाली की तिकडे जे पाईप खरेदी करायचं होतं ते सरकारच्या शासन खरेदी करतं. स्पेशल बाब म्हणून त्या कंत्राटदाराला मुभा दिली. का दिली मुभा त्याला? आणि त्याने निकृष्ट दर्जाचे पाईप घेतलेत, ते शेतातून पाईप लेईंग केलेत आणि मग ते पाईप फुटल्यामुळे शेतीचं नुकसान झालं. पुन्हा नुकसान भरपाई त्या ठेकेदाराने द्यायला पाहिजेत. ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांची सरकारने द्यावी, नगरविकास खात्याने द्यावी. असा प्रस्ताव कोणी दिला? त्या पालकमंत्र्यांनी दिला आणि त्याच्यावर सही केली मुख्यमंत्र्यांनी. बरं, मुळात मग या सगळ्या बाबीमध्ये ज्यावेळेस हायकोर्ट विचारतो की तुम्हाला या संदर्भात त्याला कोण जबाबदार वाटतो, त्यावेळेस ते सांगतात याला जबाबदार राज्याचे प्रमुख वाटतात. हे जे काही ॲफिडेव्हिट मुख्य सचिव कसं देऊ शकतात? TRP साठी तुम्ही हे आरोप केले असं उदय सामंत नाही, मला असं वाटलं की दोघांच्या आता सध्या सत्तेची 3 तोंडं 3 दिशेला आहेत. त्यामुळे कदाचित कुरघोडीतून त्यांना त्यांचं ॲफिडेव्हिट करून दिलं असावं आणि म्हणून मी चुकून त्यांचं नाव घेतलं. चुकून असं मी म्हणतो. विधान मागे घ्यायचा विषय नाही. मी चुकून म्हटल्यानं झालं ना विधान मागे. आता काय झालं? नाही, अजिबात नाही. आमची कधी तक्रार नसते. त्यांना ते मित्र आहे त्यामुळे फिडिंग करतं. ऍक्च्युली ती रक्कम एवढी काय मोठी दाखवली, ती 59 लाखाची रक्कम, ती 5,900 असं काहीतरी समथिंग अमाऊंट ती दाखवलेली. काय येणारे जो माणूस जो ब्रीफ करतो ना त्या आधारावर एखाद्या वेळेला नेता एखादा बोलला तर त्याचा अदरवाईज घेऊ नका. त्यांनी सुद्धा त्यांची तक्रार मागे घेतली. वडेट्टीवारचं तसा TRP चालू आहे. काँग्रेसला वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना ते वडेट्टीवारने केलं हे तुम्हाला माहिती आहे. सर केव्हा भेट? मागे खासदार उभा असताना मंत्री